शहापुरात बळीराज सेना कार्यालयाचे उद्घाटन। बळीराज सेना अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या हस्ते उद्घाटन। शहापूर तालुक्यात बळीराज सेनेची दमदार सुरुवात झाली असून राजकीय पटलावर सर्वसामान्य जनतेला विकासाची दिशा दाखवण्यासाठी शहापूर तालुक्याला विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी बळीराज सेनेच्या कार्यालयाचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या हस्ते श्रीफल वाढवून फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या सौभाग्यवती अश्विनी अशोक वालम, राज्य संपर्क प्रमुख डॉक्टर प्रकाश बांगरत, पदाधिकारी प्रकाश तरळ, संभाजी कादरीकर, राजाराम जोलम, प्रभाकर धनवडे, राखी केळसकर, ठाणे जिल्हाध्यक्ष वसंत बेरे, शहापूर तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष गुरुनाथ ठाकरे, दशरथ ठाकरे, उमेश जोशी, गुरुनाथ भोईर, दिनेश दुबेले, दीपक भांगरत, तुकाराम भोईर, पांडुरंग खापरे, चंद्रकांत पवार, गणपत विशे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर माडके सर यांनी केले। बळीराज सेनेचा विजय असो, बळीराज सेनेचा विजय असो। शहापूरमध्ये आज बळीराज सेनेचं पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। खऱ्या अर्थाने कोकणानंतर आता ठाणे जिल्ह्यात शहापूरमधनं ही सुरुवात होते, काय सांगाल? शहापूरमध्ये सुरुवात होते याचा असा अर्थ आहे की वास्तविक मी नेहमी सतत सांगत आलो आहे, शहापूरमध्ये सगळं काय आहे, परंतु शहापूरकरांच्या वाट्याला काहीच येत नाही। एवढी धरणं असून सुद्धा बोलतात ना, शहापूरकरांच्या उशाला धरण असून घशाला कोरड आहे। म्हणजे याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। नेते होतात, आमदार होतात, खासदार होतात, मंत्री झालेले आहेत, परंतु कोणी त्या शहापूरकरांच्या असलेल्या अडीअडचणींवरती कधी कोणी लक्ष दिले नाही किंवा ते सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही। आणि म्हणून बळीराज सेना जो पक्ष आपला स्थापन झालेला आहे, बळीराज सेनेला आज 22 महिने झाले आहेत पक्ष स्थापन करून, परंतु 22 महिन्यामध्ये जे काही संपादन केलं आहे पक्षाने, जी काही राजकीय उंची गाठलेली आहे ती कुठल्याही पक्षाला गाठता आली नाही। आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही शहापूरला एक न्याय देऊन शहापूर हे अख्ख्या महाराष्ट्रासाठी आम्ही एक मॉडेल म्हणून तयार करणार आहोत, हा आमचा संकल्प आहे। त्या माध्यमातून आज इथे पहिली शाखा आज उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यालयातून त्या मॉडेलला सुरुवात होणार आहे, हे आज मला सांगायला अत्यंत आनंद। सर, आत्तापर्यंत राजकीय क्षेत्रात आपण वेगवेगळ्या पक्षातून काम केलेलं आहे। लोकसभा असेल, विधानसभेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका असते। आज आपल्याच माध्यमातून शहापूरमध्ये एक नवीन पक्ष म्हणजे बळीराज सेना आपण घेऊन आलात, त्याचं कार्यालय आज उद्घाटन होते, काय वाटतंय? पहिली गोष्ट प्रथमतः तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या पक्षातून नाही, फक्त काँग्रेस पक्षातून आजपर्यंत काम करत आलेलो आहे। आणि काँग्रेस पक्षातून थेट जेव्हा दादांचा संपर्क झाला आणि दादांनी मला जेव्हा विचारलं की भांगरत साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये काम करता, तुमची पुढे काय इच्छा आहे का पुढे काही चांगलं करण्याची, तर म्हणजे चांगलं जर होणार असेल तालुक्याचं तर मी तुमच्यासोबत अखंड यायला तयार आहे। आणि ज्या दिवशी मी बोललो त्या दिवसापासून आजपर्यंत वालम साहेबांबरोबर काम करत आहे बळीराज सेनेच्या माध्यमातून। महाराष्ट्रात आपल्याला मोठी जबाबदारी दिलेली आहे। हो, महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत आहे आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाला एकत्रित करून या बळीराज सेनेच्या प्रवाहात आणण्याचा काटेकोर प्रयत्न। येणाऱ्या निवडणुकीत बळीराज सेना उतरेल का? असेलच, ऑफकोर्स। या शहापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचं म्हटलं तर आपले लोकप्रतिनिधी, चांगल्या विचाराचे लोकप्रतिनिधी आपल्याला आणणं गरजेचं आहे, त्याकरता बळीराज सेनेचा पुढाकार असेलच।